जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत आहे। मी अरुण सर तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तुमच्या सर्वांच्या गरजेचा असा प्रश्न की घरी राहून नेमका अभ्यास कसा करावा। आपल्याला माहिती आहे की भरपूर सारे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, गृहिणी आहेत, नोकरदार वर्ग आहे, या सर्वांची एकच अडचण असते की नेमका घरी राहून अभ्यास कसा करावा। मुख्यतः ज्या स्पर्धा परीक्षेतील महिला आहेत, मुली आहेत, त्या मुलींना घरी राहून अभ्यास करण्यासाठी खूपच जास्त अडचण जाते, कारण की त्यांना घरी भरपूर सारे प्रश्न पडलेले असतात। तर त्याच प्रश्नाचं आपण काय करणार आहे, आज उत्तर पाहायचा प्रयत्न करणार आहे। त्यातपूर्वी तुम्हाला एक सर्वांना काय करायचं, सर्वांना एक मला खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे, कारण की माझी PSI म्हणजे पोलीस उपनिरीक्षक 2020 मध्ये काय झाले, आता सध्या वेटिंग लिस्ट मार्फत निवड झालेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही एक प्रकारे मला शुभेच्छांचा जो वर्षाव दिला आहे एक प्रकारे, आणि आपले जे विदर्भ आयएस अकॅडमीच्या चॅनलवर YouTube चॅनलवर आणि इंस्टाग्राम चॅनलवर रील्सला जो जेवढा प्रतिसाद दिला त्या प्रतिसादाबद्दल आणि त्याच्या मार्फत दिलेल्या तुमच्या शुभेच्छाबद्दल तुमचं परत एकदा खूप खूप धन्यवाद। ठीक आहे, तर आपण काय करणार आहे, आज आपला महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा, सुरुवातीला घरी राहून अभ्यास करण्याची गरज असते सगळ्यांना, कारण की प्रत्येक जण शहरामध्ये जाऊन काय करू शकत नाही, एकंदरीत म्हणू शकतात की शहरातल्या गोष्टी अफोर्ड करू शकत नाही। ठीक आहे, रूम भाडं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मेस खर्च आहे, सगळ्या गोष्टीमुळे एकंदरीत 5 ते 7 हजार संबंध सरासरी आपण म्हणू शकतो लागतात। ठीक आहे, पुन्हा सगळ्या ठिकाणी 10,000 रुपये पण लागतात। तर ह्या गोष्टी होत नाहीत, तर मग काय करायचं, आपल्याला घरी राहून अभ्यास करण्याचं आपले मार्ग काढावे लागतील ना। आणि कारण की प्रत्येकाची एक जिद्द असते की आपल्या प्रत्येकाला अधिकारी व्हायचंय, तर काय करायचं, आपल्या परिस्थितीला अडवून न येऊ देता अभ्यास करायचा आहे। तर कशा प्रकारे तुम्हाला आता घरी राहून अभ्यास करताना सोल्युशन काढायचे आहे, तर बघा तुम्हाला सांगतो। तत्पूर्वी तुम्हाला माहिती असायला पाहिजे, विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत सारथी ही मेंटरशिप बॅच लॉन्च केलेली आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांना एक प्रकारे सॉल्व्ह केला जाणार आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला योग्य असा टाइम टेबल दिला जाणार आहे आणि त्या टाइम टेबलनुसार तुमचा अभ्यास करून घेतला जाणार आहे आणि सर्व फॅकल्टी आम्ही त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे। तुम्हाला त्या ठिकाणी सजेशन देणार आहे, तुमच्या ज्या अडचणी आहेत ते सर्व प्रॉब्लेम आम्ही सोडवणार आहे। ठीक आहे, आणि प्रत्येक वीकला ठीक आहे त्या ठिकाणी काय राहणार, एक टेस्ट सीरीज पण राहणार 100 मार्काची, आणि पर डे तुम्हाला एक फॅकल्टी येणार आणि लाईव्ह सेशनमध्ये तुमचे डाऊट क्लिअर करून देणार आहे। तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। ठीक आहे, खूप गरजेचे आहे, कारण की माझा जो परवा सांगितलं थोडक्यामध्ये पाहायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये पहा की एकंदरीत मी 4 राजस्व मुख्य परीक्षा दिल्या, 3 PSI मुख्य परीक्षा दिल्या, 3 STI मेन्स दिल्या, ठीक आहे, आणि एक सब रजिस्ट्रार मेन्स दिले आहे। तर एकंदरीत मला हा प्रवास लागलेला आहे, त्याच्यामध्ये मला पहिल्या अटेम्प्ट किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्येच एक्झाम निघाली असती जर मला योग्य मेंटरशिप भेटली असती। तर एकंदरीत तुम्हाला माहिती झालं पाहिजे की मी माझ्या वयाच्या 21व्या वर्षीच पहिली प्रिलिम्स क्रॅक केली होती, मात्र मला PSI पद मिळवण्यासाठी 2024 वर्ष उघडावं लागलं, म्हणजे मला वयाच्या 25व्या वर्षी ही पोस्ट भेटायला लागली। त्याच्यामुळे काय एकंदरीत मी 21-22 वर्षी पोस्टवर लागू शकलो असतो जर मला योग्य गायडन्स भेटला असतं। तर तुम्हाला काय करायचं, ह्या गायडन्सचा उपयोग करून घ्यायचा आहे। त्यानंतर माझा स्वतःचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये मंथली ग्रीन बुक विश्लेषण मी घेत असतो। त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण 2023 वर्षाच्या घडामोडी तर त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात भेटणारच, मात्र ह्या वर्षात सुद्धा ज्या ठिकाणी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मी स्वतः अपलोड केलेलं आहे, तर येणाऱ्या महिन्यातील पण तुम्हाला म्हणजे प्रत्येक महिन्यातील त्या ठिकाणी आपलं जे विदर्भ आयएस अकॅडमीचं ग्रीन बुक विश्लेषण येते त्याचे तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातील विश्लेषण त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे। तर तुम्ही काय करू शकता, अकॅडमीच्या ॲपवर जाऊन तो परचेस करू शकता। चला, आता सगळ्यात पहिला प्रश्न पडतोय तो विद्यार्थ्यांना, म्हणजे काय तर घरी अभ्यासाला पुरेसा वेळ भेटत नाही। आता हा सर्वांचाच प्रश्न आहे की घरी तर अभ्यासाला पुरेसा वेळ भेटत नाही, कारण की कामं सांगतात। ठीक आहे, गृहिणी असेल तर घरच्या लेकरांचे कामं आहेत, शाळा लेकरांना पाठवणं आहे, घरचा स्वयंपाक बनवणं आहे, तर भरपूर सारे कामं असतात। तर आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं आहे, विचार करायचा की नेमका आपल्याला वेळ कुठून काढता येईल। तो वेळ कसा काढायचा तुम्हाला सांगतो। बघा, एकंदरीत आपण उदाहरणामध्ये सकाळी काय करतो माहिती का, सकाळी सरासरी महिला काय करतात की एकंदरीत 6:30ला उठतात। ठीक आहे, 6:30ला उठतात। तर आपल्याला काय करायचं, आपला शेड्यूल चेंज करायचा। जर तुम्ही 6ला उठत असाल, 6:30ला उठत असाल, तुम्हाला काय करायचं, तो शेड्यूल 5:30 कडे आणायचा आहे। ठीक आहे, तुम्ही जर 6ला उठत असाल तर तुम्ही 1 तास तुम्हाला तो शेड्यूल मागे आणायचा आहे। त्याच्यामुळे काय करायचं, तुम्हाला हा 1 तास तिथं वापरायचा आहे। ठीक आहे, 1 तास। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की जर तुम्ही विद्यार्थी असाल, ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, सकाळची 5:30 ते 9 पर्यंत प्रॉपर अभ्यास करावायचा आहे। प्रॉपर अभ्यास करायचा म्हणजे तुम्हाला इथले 3.5 तास वापरायचे, कारण की ह्या वेळेस कोणी तुम्हाला कामं सांगत नाही, तुम्हाला काहीच गरज नसते। या ठिकाणी तुम्हाला नाश्ता वगैरे समजा आई बनवत असते, ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते अवेलेबल असते। ठीक आहे, जर गृहिणी असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, 5:30 वाजेपासून जवळपास 7 वाजेपर्यंतचा टाइम वापरायचा आहे, 1.5 तास तरी ॲटलीस्ट सकाळचा। ठीक आहे, तर तुम्ही त्यानंतर आपले घरचे कामं करू शकता। तर हे तुम्ही अशा प्रकारे हे सकाळचे 3 तास तुम्ही काढू शकता। आणि त्यानंतर गृहिणीला इथे 1 तास भेटला,
त्यानंतर मुख्यतः विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्यानंतरचा एक असा टाइम असतो ज्या ठिकाणी सर्वांचे जेवण वगैरे झाले असतात आणि सर्व समजा म्हणू शकतो की पॉवर नॅप घेण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण घरच्या घरी काय करतात एकंदरीत तर जे वाम कुक्षी म्हणू शकतो घेण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी. म्हणजे दुपारचा जो झोपाचा टाइम असतो किंवा ज्या ठिकाणी सर्वांचं जेवण वगैरे होऊन निवांत असा टाइम असतो तो 2 तासाचा टाइम तुम्हाला वापरायचा आहे. समजा सरासरी जेवण 1-1.5 वाजता होतात तर आपण ते तशा प्रकारे आपण 2 ते 4 हा टाइम वापरण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे हे 2 तास तुम्हाला काय करायचे तर काढायचे आहेत. ठीक आहे, वरती आपण 3 तास काढले आणि हे 2 तास. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचे, रात्री झोपताय ना, झोपाच्या वेळेचे 9:30 नंतरचे 12 पर्यंतचा हा तुम्हाला वेळ काढायचा. म्हणजे इथले 3.5 तास तुम्हाला किंवा इथले 2.5 तास तुम्हाला काढायचे आहेत. तेव्हा तुम्हाला काय होईल, एकंदरीत इथं 6 ते 7 तास भेटतात. अशा प्रकारे तुम्ही टाइम करू शकता. आणि इतर वेळी तुम्ही काय करू शकता, घरचे कामं सुद्धा करू शकता. तर गृहिणींनी पण ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही टाइम काढायचा प्रयत्न करा. आणि तुम्ही सकाळी जास्त टाइम काढला तर तुम्हाला सकाळचा अभ्यास म्हणजे 3 तासाचा अभ्यास म्हणजे सकाळचा जवळपास 6 ते 7 तासाचा अभ्यास असतो तो ॲक्च्युअलमध्ये. कारण की त्यावेळेस तेवढ्या गोष्टी कॅप्चर होतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, घरी राहून असा वेळ काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्हाला दुपारचा वेळ नाही भेटला तर ॲटलीस्ट सकाळचा तुम्हाला 5 ते 9 काढा किंवा 5 ते 8 काढाच. ठीक आहे, किंवा रात्रीचा मग तुम्हाला काय करायचं आहे 9 ते 12 हा टाइम काढायचाच आहे. ठीक आहे, तेव्हा तुमचा कुठेतरी अभ्यास होईल. कारण की स्पर्धा परीक्षा खूप भयंकर चालली आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, तर थोडंसं 6 तास काढले तुमचे खूप सफिशियंट होऊन जातात. ठीक आहे, हे पहा. आता आपण दुसरा पॉईंट पाहूया. दुसरा क्वेश्चन असतो तो म्हणजे घरी खूप वर्दळ असते, आवाज असतो, आपल्याला काय करायचं आहे. तर सर्वांच्या घरी असते, कारण की सकाळी चहा बनवण्यापासून समजा गॅसची कुकरची सिटीपासून सगळा म्हणू शकतो न्यूज चालू असतात टीव्हीवर, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चालू असतात. तर आपल्याला काय करायचं आहे, तर ते बघा की घरच्याला सांगायचं की पहिला प्रश्न तो म्हणजे घरच्या टीव्हीचा रिचार्ज नाही करायचा. टीव्हीचा रिचार्ज नका करू म्हणा, रिचार्ज करू द्यायचा नाही. कारण की टीव्हीचा रिचार्ज चालू असेल तर तुम्हाला काय होतं, एकंदरीत तो टीव्ही पाहिल्यामुळे त्या टीव्हीचा आवाज येते, हे एक आहे. ठीक आहे, मग काय करा, टीव्हीचा जर रिचार्ज टाकला समजा टीव्हीचा रिचार्ज टाकला तर अशी जागा बघा घरची, अशी घरची जागा बघा ज्या ठिकाणी शांतता असते, ज्या ठिकाणी शांतता असते. ठीक आहे, तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, किंवा किचन वगैरे पाशी जाऊन तुम्हाला अभ्यास करायचा नाही, कारण किचनमध्ये वर्दळ असते. तुम्हाला तशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, अभ्यास करू शकता. ठीक आहे, आणि तर पण मग काय करू शकता की टीव्ही चालू आहे, किचनचा पण आवाज चालू आहे, शांत बसण्याची जागा पण नाही, तर काय करायचं तुम्हाला, ही पद्धत वापरायची आहे. म्हणजे हे एक प्रकार इयरबड्स आहेत. त्या इयरबड्स तुम्ही जर कानामध्ये वापरल्या तर ते काय होतंय, तुम्हाला बाहेरचा काहीच आवाज येत नाही. किती मोठ्या आवाजात टीव्ही चालू केला तरी हे येत नाही. तर हे तुम्हाला शॉपवर 25-30 रुपयाचं भेटून जाईल. तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे आणि तुम्हाला फोकसली अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, सगळ्यात मस्त सोल्युशन आहे. बाकी किती पण साऊंड लावलं, डीजे लावले तरी काही घेणं नाही तुम्हाला. यावरून तुमचा काय होतं, अभ्यास व्हायला सुरुवात होते. फक्त तुमची इनर शक्ती चांगली पाहिजे, म्हणजे ह्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. तर ह्या प्रश्नाचं पण तुमचं उत्तर इथं ह्या ठिकाणी भेटून जाते. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन बघू आपण. घरचे कामं सांगतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की घरचे कामं सांगतातच त्या ठिकाणी. तर आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी की कामं तर करणंच आहे, कारण घरी बसलेले आहे तुम्ही. तर घरी असल्यामुळे कामं तर आहेतच, तर तुम्हाला काय करायचं, घरच्याला सांगायचं की मी कामं करणार आहे. ठीक आहे, मी काय करणार, काम करतो किंवा करते. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी, उदाहरणार्थ त्याला म्हणायचं की असं तुम्ही एक टाइम सांगा, म्हणता की त्या टाइममध्येच मी कामं करणार. ठीक आहे, 9 ते 12 टाइम आहे, तर मी तुम्हाला 3 तासामध्ये तुम्ही मला जितकी कामं सांगायची तेवढेच कामं सांगा. दळण करणे समजा, ठीक आहे, इतर कोणते कामं समजा, दुकानावरून काय सामान आणणे वगैरे समजा, जे पण काम आहे तुम्हाला काय करायचंय, सगळे ह्याच टाइमला करायचे आहेत. म्हणजे घरच्याला सांगायचं की ॲटलिस्ट तुम्ही काय करा, मला ह्याच वेळेमध्ये सगळे कामं सांगण्याचा प्रयत्न करा आणि मला दिवसभर सूट द्यायचा प्रयत्न करा. हे गोष्ट होता. मुलींना काय करायचं, तर मुलींना हे सहसा दिवसभर कामं कंटिन्यू असतात. त्यांनी काय करायचं, मुलींनी काय करा, स्पेशल सरळ काय करा, आईपाशी जाऊन बोला. ठीक आहे, आईला म्हणा की बघा मी जर कामच करत बसले दिवसभर तर काय होणार की माझं आयुष्य काय होणार की कुठतरी असंच स्वतःचं अस्तित्व न असता, म्हणजे दुसऱ्याच्या म्हणजे नवऱ्याच्या नावावर किंवा म्हणू एकंदरीत की वडिलांच्या नावावर माझं अस्तित्व राहील. ठीक आहे, माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण राहणार नाही. आणि माझं जर आईला सहसा म्हणायचं की इमोशनल जरा म्हणायचं की जर माझं भविष्य हे करायचं असेल तर मला काय करावं लागेल की तुम्ही पण थोडंसं कामामध्ये मदत करा. ठीक आहे, कारण की माझं आयुष्य मग शेवटपर्यंत काय राहील की घरीच राहील. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं की तुला आईला म्हणायचं की वडिलांना म्हणायचं की तुम्हाला जर माझ्याकडून काही अपेक्षा असतील किंवा मला काहीतरी आयुष्यामध्ये मोठं होऊ द्यायचं असेल तर तुम्ही मला कुठतरी सूट द्या. ठीक आहे, तर मग उदाहरणामध्ये सूट कशी मागायची, तर काही कामं आईला वाटप करायचे. ठीक आहे, काही कामं आईला वाटप करा, काही कामं भावाला वाटप करायला लावा. ठीक आहे, कारण की दळण आणि भावाला काम सांगू शकता. ठीक आहे, तर काही कामं तुम्ही वडिलाला पण सांगू शकता. ठीक आहे, तुम्ही अशा प्रकारे काय करायचं, जेवणाची कामं तुम्ही आईसोबत वाटप करून घ्या.
कपडे धुण्याचे काम आईसोबत वाटप करून घ्या. भावाला काही तुम्ही इतर बाहेरचे कामं जे आहेत ते कामं सांगू शकता. वडिलांना पण तुमचे काही जे कामं असतील समजा ते पण तुम्ही झेरॉक्स काढून आणणे, समजा इतर कामं तुम्ही वडिलांना पण सांगू शकता. तर तुम्हाला काय करायचं, त्यांच्याकडून सिंपथी गेन करून एक प्रकारे तुम्हाला इमोशनल त्यांची मदत घ्यायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हे करायचं आहे. आणि जर असतीलच कामं तर मग काय करायचं, तुम्हाला ॲटलिस्ट एकाच टाईममध्ये आम्हाला कामं सांगा, म्हणजे मी दिवसभर शांतपणे अभ्यास करू शकाल. नंतर मला कामं नाही सांगायचे म्हणायचं सरळ सरळ. ठीक आहे, हे तुम्ही ध्यान ठेवायचं आहे. हा त्यानंतर बघा प्रश्न की घरी कुठे बसून अभ्यास करावा. ही सगळ्यात मोठी समस्या असते की नेमकं घरी अभ्यास कुठं करावा बसून. कारण की भरपूर सारे ठिकाणं भरपूर जागी तुम्ही टी व्ही चालू असते, काय चालू असते, डिस्टर्ब होत असते. मग आपल्याला काय करायचं आहे, अशी जागा बघायची आहे. ठीक आहे, अशी जागा ज्या ठिकाणी भिंतीचा कोपरा आहे. ठीक आहे, आता ओव्हरऑल इकडे एक भिंत आहे समजा, ही एक भिंत आहे, ह्या 4 भिंती आहे समजा आपल्या घराच्या. तर ह्या कोपऱ्यामध्ये अभ्यास करायचा. आपल्याला कोपऱ्यामध्ये टेबल टाकायचा. ठीक आहे, टेबल टाकून इथं अभ्यास करा तुम्हाला कोपऱ्यामध्ये. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही बसून अभ्यास करू शकता. कारण की इकडं समोर तुमचं लक्ष राहील, इकडनं दिसणार नाही, काय इकडनं दिसणार नाही. त्याच्यामुळे सगळा फोकस तुमचा कशावर राहणार, स्टडीवरच राहणार आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बसून अभ्यास करू शकता. ही सगळ्यात बेस्ट जागा आहे कोपऱ्यामधली. ठीक आहे, कारण समजल्या गोष्टी. त्यानंतर बघा इथं जर तुम्हाला जागा नसेल, स्पेशल रूम नसेल, तुम्हाला काय करायचं की तुमचं आजूबाजूला एखादं उद्यान आहे, घराच्या बाजूला उद्यान आहे. ठीक आहे, किंवा त्या टेरेस आहे समजा, टेरेसवर जाऊन अभ्यास करू शकता. ठीक आहे, किंवा तुमचं घराचं भांडार घर आहे म्हणजे गोडाऊन आहे, गोडाऊनमध्ये जाऊन अभ्यास करू शकता. ठीक आहे, तर असे तुम्ही ठिकाणं काढू शकता. देवघर आहे, देवघरामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. ठीक आहे, हे तुम्हाला अभ्यास करायची जागा. आणि तुम्ही ही अशी जागा तुम्हाला निवडायची आहे ज्या ठिकाणी तुम्हाला आजूबाजूचं काही दिसणार नाही आणि समोर पण तुमचं काही दिसणार नाही. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला ध्यान ठेवायच्या. आता त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, घरून एखाद्या परीक्षेची तयारी कशी सुरू करावी. आता हे अभ्यास संबंधी आपले काही प्रश्न राहतील ते आपण बघणार आहे. ठीक आहे, तर बघा हे सगळे इथून पुढे अभ्यास संबंधित झाले. हे आता बाकीचे क्वेश्चन पाहिले आपण. तर बघा, घरून एखाद्या परीक्षेची तयारी कशी सुरू करावी. तर बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की समजा उदाहरणामध्ये एखादी परीक्षा तयारी करायची तुमची आयडिया आहे. समजा उदाहरणामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा तुम्ही तयारी करत आहे, म्हणजे राज्यसेवेची तयारी. ठीक आहे, किंवा काही जण विद्यार्थी आपले कंबाईनची तयारी करतात. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, किंवा सरळ सेवावाले समजा जे पण विद्यार्थी असतील, तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाम डिसाईड करायची की मला नेमकं कोणत्या एक्झामचा अभ्यास करायचा आहे. हे पहिला प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्ही समजा उदाहरणामध्ये कंबाईनची तयारी करायचं डिसाईड केलं. तुम्हाला काय करायचं आहे, कंबाईनची तयारी करताना सुरुवातीला त्या कंबाईनचा सिलेबस काढून आणा. ठीक आहे, ठीक आहे, सिलेबस काढून आणला. हे पहिला प्रश्न आहे की मग सिलेबस वाचा, सिलेबस वाचा, हे प्रश्न आहे. ठीक आहे, सिलेबस वाचल्यानंतर तुम्हाला समजतं की विषय कोणकोणते आहेत. ठीक आहे, विषय कोणकोणते आहेत ते समजतं तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामधून तुम्हाला काय करायचं की तुमचे वीक विषय कोणते आहेत. ठीक आहे, आतापर्यंत वीक विषय कोणते आहेत ते तुम्हाला करायचं आहे. जर तुमचे सगळे विषय वीक असतील तर तुम्हाला काय करायचं की शिकून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. शिकून कुठून घ्यायचं, तर तुम्ही तुमच्या टीचरकडून शिकून घेऊ शकता, तुमच्या अकॅडमीमधून शिकून घेऊ शकता. ठीक आहे, वीक विषय तुम्ही अकॅडमीमधून पण शिकू शकता. ऑनलाईन माध्यमातून तुम्ही, म्हणजे अकॅडमीमध्ये तुम्हाला क्लासमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्हाला ऑनलाईन माध्यमात चालू झाले तर यूट्यूबचा वापर करा. ऑनलाईन माध्यमातून जे शिक्षण संस्था आहेत समजा ज्या ठिकाणी शिकवलं जातं अकॅडमीमधून, त्या ठिकाणी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. कारण की तुम्ही तसे कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन विषय तुमचा कंप्लीट होऊन जाते. तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन विषय तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचे. तर म्हणजे तुमचा एका विषय वीक ठेवायचा नाही. ठीक आहे, समजा उदाहरणामध्ये इतर तुमचे जे विषय वीक आहेत ते सुद्धा विषय तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करायचे आहेत. समजलं. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, विषय समजले नंतर तुम्हाला काय करायचं, PIQ विश्लेषण करायचे चांगल्या प्रकारे. कारण की एक्झाम PIQ मधूनच येते. सगळ्यात मेन आहे PIQ विश्लेषण तुम्हाला बघायचे आहेत. तुम्हाला PIQ विश्लेषण करायचे आहेत. त्याच्यानंतर सगळ्या क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन फोडायचं आहे. कारण की तुम्ही झेरॉक्स मारून तुम्ही प्रत्येक क्वेश्चन फोडा, प्रत्येक क्वेश्चनची माहिती लिहून काढा घरी बसल्या बसल्या. तुम्ही जर PIQ विश्लेषण प्रॉपररित्या केलं, तुम्हाला काय होईल, एकंदरीत समजेल की एक्झाम नेमकं एक्झाममध्ये काय विचारताय, आयोग एक्झाममध्ये काय विचारते हे तुम्हाला समजेल. तर तुम्हाला काय करायचं, PIQ विश्लेषण खूप चांगल्या प्रकारे करावायचं आहे. सिलेबस झाला, PIQ विश्लेषण झाला, आणि मेन म्हणजे बुकलिस्ट. आता इथून सिलेबस काढला, तुम्ही ह्या बुकलिस्ट स्टार्ट करायची. बुकलिस्ट, तर बुकलिस्ट संबंधी माझा स्वतःचा व्हिडिओ सुद्धा आहे. तुम्ही काय करू शकता, तो यूट्यूबवर पाहू शकता. किंवा तुम्हाला काय करायचं, वेळोवेळी वर्षोवर्षी काय असतात की टॉपर्स येत असतात. ठीक आहे, टॉपर्स काय करतात, बुकलिस्ट आपली टेलिग्राम चॅनलवर टाकत असतात. तर तुम्हाला काय करायचं, जवळपास 10 एक टॉपरची बुकलिस्ट काढायची आणि त्या 10 टॉपरमधून प्रत्येक विषयाला साम्य असं विषय बुक वापरायला तुम्हाला बुक बघायचं आहे आणि ती बुकलिस्ट तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. तुम्हाला तशा प्रकारे काय करायचं, एकंदरीत त्या बुकलिस्टचा वापर करायचा आहे. आणि ज्यांना बुकलिस्ट माहीतच नसेल तर तुम्ही माझा व्हिडिओ आहे तो पण सुद्धा यूट्यूबवरचा पाहू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला अशा प्रकारे करायचं आहे.
आणि बुकामध्ये चुकायचं नाही. बुक चुकली तर तुमचं एकंदरीत एक्झाम हातामधून जाते. ठीक आहे, हे गोष्टी ध्यान ठेवायचं आहे. तर एकंदरीत तुम्हाला काय करायचं, सिलेबस काढायचा आहे. नंतर विषय कोणते वीक आहेत ते बघायचं, त्या एक्झाममध्ये कोणते विषय विचारले जातात हे बघायचं तुम्हाला. ठीक आहे, एक्झामची स्ट्रॅटेजी काय असते, एक्झामचं गरज काय आहे हे तुम्हाला बघायचं आहे. वीक विषय तुम्हाला काय करायचं, अकॅडमीमधून तुम्हाला करायचे आहेत, टीचरकडून तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे, समजून घ्यायचे आहेत, त्याच्यातून मार्क काढायचे आहेत. ठीक आहे, नंतर तुम्हाला काय करायचं, समजा सोबतच PYQ विश्लेषण करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तो विषय समजायला का नाही तुम्हाला समजते. ठीक आहे, तशा प्रकारे तुम्ही करू शकता. बुकलिस्ट मेजर आहे. ठीक आहे, नंतर टॉपरची बुकलिस्ट वगैरे तुम्हाला ते सांगितलेलंच आहे. तर तुम्ही अशा प्रकारे एक्झामची एक नॉर्मल लेवलला तयारी करू शकता. ठीक आहे, स्टार्टिंग तुम्हाला महत्त्वाचं आहे, स्टार्टिंग कशी करायची. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघू. घरी अभ्यास करत असताना सातत्य राहत नाही. आता हे सगळ्याची प्रॉब्लेम आहे, सातत्य राहत नाही. तर अशा वेळेस काय करायचं की मोटिवेशनल व्हिडिओ तर पाहू शकता तुम्ही, परंतु अशा वेळेस काय करायचं की मी ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी का चालू केली खरं आहे. ठीक आहे, म्हणजे मी सुरुवात काय केली, सुरुवात का केली या फील्डला. ठीक आहे, तर सरळ इथं तुम्ही लिहून ठेवा, मी सुरुवात का केली, कारण की मला ह्या फील्डमध्ये येण्याचं कारण काय होतं, माझं स्वतः स्वप्न होतं, माझ्या आईवडिलाचं स्वप्न होतं, माझी घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती, मला समाजामध्ये कुठेतरी मान सन्मान मिळवायचा होता. त्या गोष्टीसाठी मी काय केलं आहे, ही सुरुवात केली होती. तर मग ते रिकॉल करून द्यायचं, मग तुम्हाला आपोआप मोटिवेशन राहते. ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय करू शकता तुम्ही, समोरच तुम्ही असं टाइम टेबल लावा. ठीक आहे, त्याच्यामध्ये कॅलेंडर ठेवा, जी तुम्ही एक्झामची तयारी करताय त्या एक्झामसाठी किती दिवस आहेत. समजा उदाहरणामध्ये 50 दिवसावर एक्झाम आहे, 70 दिवसावर आहे, 90 दिवसावर आहे, 150 दिवसावर आहे, ते दिवस इथे लिहून ठेवा. डेली एक दिवस कट करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते सिरियसनेस समजते आहे. डेली काय करायचं, वाचायचं मला ह्या 6 तासामध्ये, कारण माझ्याकडे कमी वेळ आहे. मग ते वेळ कसा यूज करायचा तुम्हाला डेली टाइम टेबल बनवायचं आहे. ठीक आहे, मग ते डेली टिक करायचं आहे. मग एकच दिवस तुमचा गॅप जर पडला, तुम्हाला समजतं की तेवढं बर्डन माझ्या अंगावर येत आहे, मग तुम्हाला काय करायचं, डेली त्या गोष्टी टाइम टेबल बनवून कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा. त्याच्यामुळे तुमचं आपोआप सातत्य राहण्यास सुरुवात करते. कारण की सहज आहे की मी सुरुवात का केली, मी डेली काय अभ्यास करणार आहे. अभ्यास एक दिवस मी बंक केला तर माझं दुसऱ्या दिवसावर बर्ड येते, दुसऱ्या दिवशी बंक केला तर तिसऱ्या दिवसावर बर्ड येते, आणि तिसऱ्या दिवशी बंक केला तर एक्झाममध्ये नाव येत नाही. अशा गोष्टी आहेत ना. मग आपल्याला काय करायचं आहे, डेली टाइम टेबल प्रॉपर बनवायचं आणि त्याला फॉलो सुद्धा करावायचं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला एक ध्यानात ठेवा, सातत्य राहते आपोआप त्याच्यामध्ये. मग त्यानंतर योग्य मार्गदर्शकाची गरज असते, मात्र उपलब्ध नसतो. तर अशा वेळेस तुम्हाला माहिती असेल की, कारण की MPSC मध्ये मार्गदर्शकाची खूप गरज आहे. तर अशा वेळेस तुम्ही ज्या अकॅडमीमध्ये क्लासेस लावलेले आहेत त्या अकॅडमीमध्ये जे डाऊट क्लिअरिंग सेशन असतात लाईव्ह स्वरूपामध्ये, डाऊट क्लिअरिंग सेशन असतात ना, ते वाले डाऊट क्लिअरिंग सेशन तुम्हाला काय करायचे तर अटेम्प्ट करायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही काय करू शकता, यूट्यूबच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट जे असतात, ठीक आहे, यूट्यूबमध्ये, तर ते तुम्ही वापर करू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला नेमका इतिहासाची तयारी कशी करायची, इतिहासाचे कोणते पॉईंट वाचायचे, राज्यशास्त्राचे कोणते पॉईंट वाचायचे, हे सगळ्या गोष्टी ते सांगितलेल्या असतात. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती झालं पाहिजे. तर हे यूट्यूबवर तुम्ही कोणताही क्वेश्चन टाका, त्या क्वेश्चनचं तुम्हाला उत्तर भेटतंय व्हिडिओच्या स्वरूपामध्ये. तुम्हाला काय करायचं, तिथून तुम्हाला गायडन्स घ्यायचं आहे. समजा उदाहरणामध्ये मी स्वतः काय केलं, राज्यसेवेसाठी इतिहास कशा प्रकारे वाचायचा, कोणते पॉईंट वाचायचे, जिओग्राफी कोणते पॉईंट वाचायचे, इकॉनॉमिक्स कोणते पॉईंट वाचायचे, हे सगळे क्वेश्चन तिथं तुम्हाला समजून सांगितले, कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी तिथं सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, कंबाईनच्या इतिहास संबंधी सुद्धा मी तिथं व्हिडिओ बनवलेला आहे, तो काही दिवसांमध्ये तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचंय, त्याचा त्या गोष्टीचा वापर करायचा. आता भरपूर विविध अकॅडमी पण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतात, ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, नंतर कशा साधे सागर सरांनी एक व्हिडिओ बनवलाय, प्रश्नांचे विश्लेषण कसे करावे, तुम्ही ते पाहू शकता, युट्यूबवर आहे. परीक्षेला जाता तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे, ठीक आहे, कशा प्रकारे तुम्हाला हँडल करायच्या परीक्षा, त्यासंबंधी पण युट्यूबवर व्हिडिओ आहेत फ्री ऑफ कॉस्ट, तुम्हाला ते यूज करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला युट्यूब ॲज अ गायडन्स काय करायचं, वापरायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर टेलिग्राम सुद्धा ॲज अ गायडन्स म्हणून तुम्ही वापरू शकता. नंतर अपडेट राहतात नाही. आता माहिती आहे, कारण की गावामधून शहरामध्ये येण्याचं कारण एक असते, ते म्हणजे इन्व्हायरमेंट म्हणजेच आपण म्हणू शकतो वातावरण. ठीक आहे, कारण म्हणतो आपण वातावरण भेटते, तर तुम्हाला अपडेट राहतात नाही ना. मग त्या ठिकाणी अपडेट राहण्यासाठी तुम्हाला सगळ्यात मस्त गोष्ट आहे ती म्हणजे टेलिग्राम. त्या ठिकाणी तुम्हाला वातावरण भेटते, कारण की त्या ठिकाणी सर्व गोष्टी MPSC अभ्यासाच्या असतात. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. उदाहरणामध्ये विदर्भ IAS अकॅडमीचं चॅनल आहे, विदर्भ. ठीक आहे, ते तुम्ही करू शकता. ऑफिसर्स क्लब चॅनल आहे, भरपूर सारे आहेत. ऑफिसर क्लब झाला, नंतर अचिव्हर्स मेंटरशिप म्हणून चॅनल आहे. ठीक आहे, नंतर MPSC गायडन्स नावाचं चॅनल आहे, इनसाइट IAS नावाचं चॅनल आहे. तर हे चांगले चॅनल तुम्ही फॉलो करू शकता MPSC कंबाईनसाठी आणि राज्यसेवेसाठी. तर टेलिग्रामवर तुम्ही डेली अपडेट राहणार. ठीक आहे, तशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. आणि इन्व्हायरमेंट त्या टेलिग्रामवरून तुम्हाला अवेलेबल होताना दिसते. ठीक आहे, हे सिंपल लेवल आहे. नंतर
आपण किती योग्य आहे हे समजून देण्यासाठी आजूबाजूला कोणी नसते. आपण किती योग्य आहे हे समजून देण्यासाठी किंवा घेण्यासाठी ते आजूबाजूला कोणी योग्य नसते, कोणी नसते. कारण की आपल्याला माहिती आहे की आपण अभ्यास करणं चालू केला वेळोवेळी, मात्र आपला अभ्यास किती व्हायला आहे, काय व्हायला हे आपल्याला काहीच आयडिया येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे, तुम्हाला कुठून पण ऑनलाईन टेस्ट सीरीज लावायची आहे. ऑनलाईन टेस्ट सीरीज तुम्हाला लावायची आहे. ऑनलाईन टेस्ट सीरीज लावा. त्याच्यामुळे तुम्हाला डेली तुम्ही काय अभ्यास केला हे समजतंय. त्या अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय करणार की मी आता टेस्ट सीरीज सोडवली, ठीक आहे, त्याच्यामध्ये मला किती मार्क भेटले, ठीक आहे, कोणता विषय माझा वीक होता हे समजायचं तुम्हाला. ह्या विषयाचा मी अभ्यास केला पण मला रिकॉल का होत नाहीये, ठीक आहे, माझ्या नोट्स तयार आहेत का, माझी रिव्हिजन झालेली आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोण सांगते, टेस्ट सीरीज सांगते. म्हणजे तुमचं स्वतःचं मूल्यमापन कोण देते, टेस्ट सीरीज सांगते. मी पीओएक विश्लेषण जे केलेलं आहे, ठीक आहे, ते मी बरोबर केलेलं आहे का, ते पीओएक विश्लेषण केल्यानंतर जे डाटा वाचला ते माझ्या टेस्ट सीरीजमध्ये आउटपुट होते का त्याचं, ठीक आहे, टेस्ट सीरीजमध्ये माझे ते क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत का, टेस्ट सीरीजमध्ये काय चुका व्हायल्यात का, ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेस्ट सीरीज सांगतात. तुम्हाला काय करायचं आहे, मूल्यमापन करणारा व्यक्ती म्हणून ॲज अ टेस्ट सीरीजला पाहावायचं आहे, ठीक आहे. हे सारखी सरळ आपण किती योग्य आहे, आपण किती पाण्यामध्ये आहे हे समजून देण्यासाठी आजूबाजूला कोण नसते. त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सीरीजचा काय करायचा आहे, उपयोग करायचा आहे. कारण की टेस्ट सीरीज झाल्यानंतरच कोणत्या पण अकॅडमीचे टीचर्स काय करतात, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला देत असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, टेस्ट सीरीज लावायच्या आहेत, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण भरपूर साऱ्या गोष्टी पाहिल्या, भरपूर सारे क्वेश्चन तुमचे संबंधित पाहिलेले आहेत. तर तुम्ही काय करू शकता, त्याचा उपयोग करू शकता आणि ह्या यूज करा गोष्टी. कारण की तुम्हाला माहिती आहे की रिझल्टचा दिवस, आता कारण मी अनुभव केला आहे 2 दिवसापूर्वीच, रिझल्टचा दिवस हा खूपच सुंदर हा दिवस असतो. त्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की आयुष्यभराचे जे टेन्शन आहे ते सगळे टेन्शन मिटून गेले. आता मी आरामशीर कुठं जाऊन झोपू शकतो निवांतमध्ये, ठीक आहे, आरामशीर मी बाईकवर जाऊन कुठं पण फिरत जाऊ शकतो, ठीक आहे, गार वातावरणामध्ये मी आकाशाकडे बघत रात्रीच्या वेळेला झोपू शकतो, ठीक आहे. कोणत्या पण गोष्टी तुम्ही करू शकता. लायब्ररीच्या बाहेर मी 1-1 घंटा 2-2 घंटा बसू शकतो. टपरीवर जाऊन चहा पिताना मी सध्या आपण गडबडीत अर्धा घंटा लावतो तर मी 2 घंटे पण लावू शकतो. सगळ्या गोष्टी तुमच्या निवांतमध्ये होतात. ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला काय करायचं, त्या रिझल्टचा दिवस आणण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. घरी राहून अभ्यास करा, शहरामध्ये येऊन लायब्ररीत अभ्यास करा, कुठं पण करा, परंतु आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा. धन्यवाद. जय हिंद.